जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा सध्या प्रचाराची रणधुमाळी रंगलेली आहे. शिवरीमध्ये काय परिस्थिती? शिवरीमध्ये आता सगळे पंचरंगी लढत आहे तशी, पण शिवरीमध्ये काय झालं, संजय जगताप सर आहेत, त्यांच्या माध्यमातून जे उमेदवार आले त्याच्यामुळे ते BJPचे कमळ हे थोडं जोर खाणार आहे. कोण आहे बीजेपीचा उमेदवार? कोण आहे? अजय कैलास शिंगळे एक आहे, कारण सरांच्या माध्यमातून दिलेले उमेदवार नाही, मार खात नाहीत. कारण सरांचा एवढा मोठा म्हणजे आता मी BJPमध्ये सर आल्यानंतर जे कामं वगैरे येतात गावात लोकांमध्ये आणि त्यांच्या मागचा जो पाठिंबा आहे आणि त्यांनी जे विचार करून उमेदवार दिलेत त्या हिशोबाने एक नंबर उमेदवार आहेत. आणि कैलास आपला अजय भाऊ सुशिक्षित उमेदवार आहेत, त्याच्यामुळे त्यांना इंजिनिअरिंग साईड केलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे राजकारणातनं वारसा असल्यामुळं राजकारणातनं कशी कामं आणायची, काय करायची, कुठं काय प्रॉब्लेम आहेत हे सांगायची काय गरज नाही. जनतेचं काम करणार आहे, त्याच्यामुळं तो उमेदवार एक नंबर चालणार आहे. मी मधुकर गोपाळ कामते, शिवरीगाव तंटमुक्ती अध्यक्ष. आपल्या भाजप पक्षाला आमच्या गावामध्ये 90% प्राधान्य आहे. आपला अजय इंगळे आणि आमचे दोन उमेदवार चांगले आहेत. आम्ही त्यांना पाठिंबा पूर्ण 100% पाठिंबा आहे. आमच्या शिवरीगावचा पूर्ण 90% पाठिंबा आहे. त्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी सध्या भाजपची हवा आहे. बरं, का बरं भाजपची हवा काय? कारण काय देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चांगले विकासाचे काम होत आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लाडकी बहीणसारखी योजना असेल, सरकारी खूप साऱ्या योजना असतील, शेततळ्यासारख्या योजना असतील, खूप रस्ते असतील, विकासाला प्राधान्य पानर रस्ते पाहिले. म्हणजे जे कधी रस्ते खुले नव्हते झाले ते लोकांसाठी आज रस्ते बी खुले झालेले आहेत. आणि त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामध्ये माजी आमदार संजयजी जगताप सर यांच्या माध्यमातून यांच्या विचाराचा एक उमेदवार दिलेला आहे. त्यांच्या विचाराने जे उमेदवार दिलेत खरोखर चांगले उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे भाजपचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मतदान होईल असं मला वाटतंय. उमेदवारांचा उल्लेख केला, भाजपतर्फे जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार आहे? आणि जिल्हा परिषदसाठी अतिशय सुशिक्षित असा उमेदवार अजय कैलास शिंगळे. आणि त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी आहे. काय वातावरण आहे शिवरीमध्ये? तसं शिवरीमध्ये खेळीमेळ्याचंच वातावरण आहे. जवळच्या पाचच्या 4 गावचे उमेदवार तर या पंचक्रोशीतलेच आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे, परंतु शिवरीमध्ये भाजपचा उमेदवार हा नक्कीच बाजी मारणार आहे असं चित्र सर्वसामान्य जनतेतनं, किसान वर्गातनं, महिला वर्गातनं त्यांना भरपूर पाठिंबा मिळताना दिसतोय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची सध्या रणधुमाळी रंगलेली आहे. काय शिवरीमध्ये काय परिस्थिती आता? आता भाजपच्या उमेदवारांना छान परिस्थिती आहे, कारण युवा नेतृत्व दिलेले अजय कैलास शिंगळे आणि JDPचे जे उमेदवार आहेत कैलास इंगळ्यांचे सुपुत्र ते कैलास शिंगळे सरपंच असल्यामुळे त्यांना बी राजकीय वारसा आहे. त्याचंच ते सिव्हिल इंजिनियर आता उमेदवार आहेत आमचे. त्याच्यामुळे काम काय काय इथं गावात लागतंय हे त्यांना पुरेपूर अभ्यास झालेला आहे आणि ते खेचून आणतील कामं बिमं काय असतील, कुठं अडचणी येतात, कुठं काय करायचं हे त्यांना पूर्ण त्यातलं ज्ञात आहे. शिवरी गावामध्ये संजय सरांना मानणारा वर्ग चांगला वर्ग आहे, त्यामुळे अजय कैलास शिंगळे हे जिल्हा परिषदेसाठी आहेत. तुम्ही आता उल्लेख केला माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. काय वाटतं कशा पद्धतीने तुमचा जो जिल्हा परिषद गट आहे, बेलसर माळशिरस गट आणि पंचायत समिती गण यामध्ये आणि संपूर्ण पुरंदर तालुक्यात एकंदरीत मतदार कसा प्रतिसाद देतील? मतदार भाजपला मानणारा चांगला आहे. त्यांच्या योजना चांगल्या आहेत. लाडकी बहीण योजना त्यांची मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगली योजना ही होते. चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल. शिवरीमध्ये तर आता सध्या कमळाचं वातावरण जास्त ताईट आहे. बरं. आणि त्याच्यात मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. बरं. आणि त्याच्यामध्ये आता मी कालच्यालाच मी BJPमध्ये प्रवेश केलेला आहे. बरं. का केला BJP मध्ये प्रवेश? आम्ही तुम्हाला तेच विचारणार होतो, का केला हे तुम्ही विचारणार आहे मला. कारण आता शिवसेनेमध्ये आम्ही असताना माझी कामच होत नव्हती पुढे. बरं. आणि आपण काय होतं प्रवाहाच्या विरोधात जाणं मलाही योग्य वाटणं झालं. पुढचे अधिकारी आमच्याकडे काय बघत नव्हते, काय नव्हते. आणि त्यावेळेस मला आमचे बंधू ज्ञानेश्वर लिंबोरे आणि दत्ता लिंबोरे हे वेळोवेळी मला मार्गदर्शन करत होते किंवा तू सरांच्या माध्यमातून कामं करत जा, सरांच्या माध्यमातून कामं करत जा. पण मी त्यांचं काय ऐकत नव्हतो. इतर वेळेस आपण सर्वजण एकत्र असायचो. पण काय व्हायचं, ज्यावेळेस राजकारण समोर यायचं ते वेगळ्या पक्षात असायचे
आणि मी वेगळ्या पक्षात असायचो. मग त्यांनी मला समजून सांगून आणि मी स्वतःच माझं एक डिसिजन घेतलं की मला सर्वात महत्त्वाचं मला शिवरी गाव प्यार आहे. आज तगाईतपर्यंत मी कुठलाच पक्ष नाही बदलला. आजच्याला हा पूर्ण डिसिजन मी घेऊन BJPमध्ये प्रवेश केला, कालच्याला प्रवेश केलेला आहे. आणि मला एवढा आनंद वाटतोय की सर्वत्र पुरंदर तालुक्यामध्ये आता बीजेपीच चालले. हे सरांच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ZP पंचायत समितीमध्ये सर्वात नवीन चेहरा उभा राहिलेला आहे आत्ता. आणि उत्कृष्ट पद्धतीनं हा सिव्हिल इंजिनियर आहे. आणि ह्यांना कामं कशी करायची कशी नाही करायची हे सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आहे. आणि आता लोकांना काय पाहिजे तर सगळ्यात नवीन चेहरा पाहिजे. ह्या नवीन चेहऱ्याला वाव देण्यासाठी सर्वांनी कमळाच्या बटनाला मतदान करा एवढंच मी आवाहन करतो. शिवरीमध्ये बघा आता अशी परिस्थिती आहे की अजय दादा कैलास इंगळे हे 1 नंबरचे पसंतीचे उमेदवार आहेत. कीच कमळ फुलणार आहे शिवरीमध्ये.